बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये प्रत्येकानं आवाज उठवलाय। न्याय मागण्यासाठी समोर आले, कोणीही बीडची बदनामी केली नाही, अशी प्रतिक्रिया आमदार प्रकाश सोळंके यांनी दिलेली आहे। याच संदर्भात आमदार प्रकाश सोळंके यांच्या सोबत आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी संवाद साधलाय। पाहूया। राज्यामध्ये आपण पाहतोय की राज्याचे कृषी मंत्री कोकाटे यांना मंत्रिपदावरून हटवलं जाणार अशी चर्चा या ठिकाणी प्रसारमाध्यमावर पाहायला मिळाली। त्यानंतर धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद दिलं जाणार अशी चर्चा देखील प्रसारमाध्यमावर पाहिली। ज्येष्ठ आमदार जे आहेत प्रकाशदादा सोळंके आपल्यासोबत आहेत। दादा, तुम्ही काल प्रसारमाध्यमावर बोलताना सांगितलं की मला मंत्रिपद मिळायला पाहिजे, काय वाटतं? मी काय असं कधीच म्हणलेलं नाही की मला मंत्रिपद मिळायला पाहिजे। मराठा समाजाची जी खंत आहे आणि जी वस्तुस्थिती आहे या मागच्या 45 वर्षात मराठा समाजाला कॅबिनेट मंत्रिपद किंवा बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालेलं नाही, ही माझी खंत मी बोलून दाखवली। त्याचा अर्थ मी मंत्रिपद मला मिळावं म्हणून बोललो आहे असं अजिबात नाही आहे। उलट मी धनंजय मुंडेंना शुभेच्छा दिलेल्या आहेत की त्यांना मंत्रिपद जर दिलं तर अतिशय चांगली गोष्ट आहे, त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। आता येणाऱ्या काळात हा जो राष्ट्रवादीचा ओबीसी विरुद्ध मराठा हा जो संघर्ष आहे कसा राहील हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।